सिंगापूरहून जकार्ताला जाताना वाटेत विषुववृत्त ओलांडावे लागते. विषुववृत्त ओलांडणाऱ्या प्रवाशांना याने विषुववृत्त ओलांडले असा दाखला मिळतो. त्यामुळे विमानाच्या खिडकीच्या काचेला नाक लावून मी विषुववृत्त केव्हा दिसते ते पाहत होतो. काही वेळाने विमानातल्या हवाई सुंदरीला विषुववृत्त केव्हा येणार असे विचारले. तिनेही ते ओलांडताना आपण नक्की सांगू असे मोठ्या तत्परतेने मान्य केले. बाकी एअर होस्टेस जर हवाई सुंदरी होऊ शकते तर हॉस्पिटलातल्या नर्सला दवाई सुंदरी का म्हणू नये. असो, मी विषुववृत्ताची वाट पाहत होतो. तेवढ्यात पोटावर पट्टे आवळा अशी सूचना आली. विमानात चढताना आणि उतरताना असे पोट बांधावे लागते. मी माझ्या देहाच्या विषुववृत्तावर पट्टा आवळीत त्या सुंदरीला विचारले, विषुववृत्त आले का? विषुववृत्त? जकार्ता आले. आणि विषुववृत्त? ते केव्हाच गेले. पण तुम्ही मला दाखवणार होता ना? ह्या माझ्या प्रश्नावर तिने जीभ चावून लाजून दाखवले. इंडोनेशियन पोरी देखील आपल्याच पोरींसारख्या जीभ चावून लाजतात हे पाहून भारतीय संस्कृतीच्या टिकाऊपणावरचा माझा विश्वास वाढला.